संविधान सन्मानाचा लढा, शांतता आणि कायद्याच्या मार्गाने. नमस्कार, जय चौधरी क्रिएटर वर आपलं स्वागत आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, त्या संविधानाच्या अंमलबजावणीचा हा सोहळा. पण नाशिकच्या परेड ग्राउंडवर एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख टाळला. ही केवळ एक चूक आहे की जाणीवपूर्वक केलेला विसर, हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. माधवी जाधव यांचे धाडस आणि परिस्थिती याच कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याच्या वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी आपल्या पदाची किंवा नोकरीची तमा न बाळगता संविधानाच्या सन्मानासाठी आवाज उठवला. जेव्हा मंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडला, तेव्हा माधवी जाधव यांनी थेट स्टेज गाठले आणि माईक मिळविण्याचा प्रयत्न केला. मला मीडियाशी घेणं नाही. मॅडम मला सस्पेंड केलं. मी नाळूच्या गाड्या उचली. मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेट नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? त्यांनी विनंतीपूर्वक माईक मागितला. माईक नाकारला गेल्यावर त्यांनी बाबासाहेबांच्या जयघोषणाचा किंवा जयघोषाच्या घोषणा दिल्या. मंत्र्यांनी नंतर माफी मागितली असली तरी माधवी जाधव यांचा सवाल काळजाला भिडणारा होता. ज्यांच्यामुळे हे पद आणि लोकशाही मिळाली, त्यांचाच विसर कसा पडू शकतो? माधवी जाधव यांनी दाखवलेले हे धाडस कौतुकास्पद आहे. आपण जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून त्यांच्या या कार्याला पाठिंबा देतो आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. चिमुकलीचे प्रबोधन, मंत्र्यांना आरसा. एकीकडे जबाबदार मंत्री विसर पडला असे म्हणतात, तर दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेला या चिमुकलीचा व्हिडिओ बघा. माझे नाव श्रीजा मनीषा रविकांत करंजे. मी बालवाटिकातील मोगली वर्गामध्ये शिकते. मी तुमच्या समोर 26 जानेवारीचं भाषण साजरं करत आहे. भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. भारत साजरा करतो आपला 77वा प्रजासत्ताक दिन. कसा? लोकसंख्या जवळपास 150 करोड, राज्य 29, बोलीभाषा 1618, जाती जमाती 6400, 6 प्रमुख धर्म आणि वंशिक समाजाने नटलेला 29 सण साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत. आकडे जरा मागे पुढे असू शकतात, लहान आहे मी, आकडा नाही, भावना समजून घ्या. भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना
आता राज्यघटनेवर बोलायचं म्हटल्यावर ते कशी बनले हे महत्वाचं आहेच, पण त्याआधी आपण थोडं मागे जाऊया. दिवस होते 15 ऑगस्ट 1947च्या अगोदरचे. इंग्रज आपल्या हुतात्म्यांना विचारत असतील, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, आम्ही मुठभर होतो, पण राज्य केलं ना तुमच्या भारतावर, कारण तुम्ही आधीच जातीपाती धर्मात प्रांतीयवादामध्ये अडकून पडला होतात. उलट आम्ही आलो, तुम्हाला तंत्रज्ञान मिळालं, कडक नियम, कडक कायदे, कडक शिस्त, कडक शिक्षा कोणी दिली? आम्हीच ना. मग थोडाफार कंट्रोल आमच्यावर ठेवला तर काय बिघडलेलं? काय राजगुरू सुखदेव, काय आदरणीय भगतसिंग, बरोबर बोलते ना मी, बरोबर ना टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. झाशीची राणी, मैं झांसी दे दूंगी. सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चंद्रशेखर आजाद, दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे, आजाद है, आजाद रहेंगे. अशफाकुल्ला खान, खून से खेलेंगे होली, गणवतन मुश्किल में है. सरोजिनी नायडू, मंगल पांडे, बरोबर ना? आता मी चालले. खूप स्वतंत्र करत होतात ना, घ्या तुमचं स्वातंत्र्य, पण एवढ्या मोठ्या देश सांभाळता येईल का तुम्हाला? राज्यघटना बनवली की निघतो आम्ही, पण इंग्रज विसरले. भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती. आता भारताच्या फाळणीनंतर 299 सदस्यांची समिती निर्माण झाली आणि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाज सुधारक, विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर. गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनंतर निर्माण झाले बलाढ्य लोकशाही भारताचे संविधान, भारतीय राज्यघटना. खूप परिश्रम लागले बरं का. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया. माझ्या भारतीय सैन्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या कामगार वर्गाला, सर्व पुरुष महिलांना, माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. या लहान मुलीने आपल्या भाषणात क्रांतिकारकांचा, देशाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि संविधानाच्या निर्मितीसाठी लागलेल्या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या कष्टाचा इतका अचूक उल्लेख केला आहे की ते ऐकून गिरीश महाजनसारख्या मंत्र्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवे. या चिमुकलीचे विचार हे सिद्ध करतात की संविधानाचा आदर हा पाठांतरात नसून तो रक्तात आणि संस्कारात असायला हवा. आंबेडकरी समाजाला आणि तरुणांना कळकळीचे आवाहन. आज अनेक वेळा असे दिसून येते की काही राजकीय शक्ती किंवा समाजकंटक जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करतात किंवा त्यांना डावलतात. याचा मुख्य उद्देश हा असतो की आंबेडकरी तरुणांनी चिडून जाऊन रस्त्यावर उतरावे, हिंसा करावी आणि त्यातून निर्माण झालेल्या कायदेशीर कचाट्यात अडकून त्यांचे करिअर उद्ध्वस्त व्हावे. माझ्या सर्व आंबेडकरी बांधवांना आणि तरुणांना हीच सांगणं आहे की सावध राहा. अशा छुप्या षडयंत्रांना बळी पडू नका. आपला राग हा हिंसेतून नाही तर वैचारिक आणि कायदेशीर मार्गाने व्यक्त करा. शांततेत दिलेला लढा हा कोणत्याही तलवारीपेक्षा जास्त धारदार असतो. कायदेशीर मार्ग आणि नोकरीचे रक्षण. माधवी जाधव यांच्यासारख्या शासकीय कर्मचाऱ्यांनी जेव्हा संविधानासाठी आवाज उठवला तेव्हा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51A, आर्टिकल 51A
नुसार संविधानाचा आदर करणे आणि त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. जेव्हा एखादा कर्मचारी संविधानाच्या सन्मानासाठी बोलतो तेव्हा तो देशाच्या मूलभूत कर्तव्याचे पालन करत असतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये कायदेशीररित्या त्याचे रक्षण केले जाऊ शकते. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या नोकरीवर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला आहे. हा संघर्ष हिंसेचा नसून विचाराचा आणि कायद्याचा असावा. अशा घटनांमधून आपण अधिक प्रगल्भ व्हायला हवे. माधवी जाधव यांच्या निर्भीडतेला आमचा सलाम आणि त्या चिमुकलीच्या विचारांना आमचा पाठिंबा. मित्रांनो, हा आमचा प्रयत्न जर आपणास आवडला असेल किंवा माधवी जाधव आणि त्या चिमुकलीने जे आपलं मनोगत व्यक्त केलं हे जर तुम्हाला संपूर्ण आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय संविधान लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीवर्धक गोष्टी जाणून घेण्यासाठी, आपल्या ज्ञानात भर पाडून घेण्यासाठी आमच्या चॅनल जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या कुटुंबाचे सभासद व्हा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून सर्व भाग हे आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आपणास उपलब्ध होतील व त्याचा आनंद आपणास घ्यायला कुठल्याही प्रकारे वेळ वाया जाणार नाही. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या समाजकंटकांना आपण कधीही पाठीशी घालणार नाही. मग ती व्यक्ती कोणीही असो, त्याचं आपण भिंग उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीवर्धक गोष्टीसाठी जोडून राहा. धन्यवाद.